बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये झालेला आहे एक मोठा उलटफेर. एक चांगला आणि खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट जाऊ शकतो घराच्या बाहेर. तर मित्रांनो, बिग बॉसने असं काय केलेलं आहे आणि नेमकी का बरं तो स्पर्धक घराच्या बाहेर जाऊ शकतो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 9 जण हे ह्या आठवड्यात पण आणि मागच्या आठवड्यात पण तेच 9 जण हे नॉमिनेशन मध्ये होते. मित्रांनो, सोनाली राऊतला पण बिग बॉसनी नॉमिनेशन मध्ये टाकलं होतं, पण तिला वोटिंग करायचं ऑप्शन किंवा ती ऍक्च्युली नॉमिनेशन मध्ये पडलेलीच नाहीये. बिग बॉसनी एक वॉर्निंग देण्यासाठी सोनाली राऊतीला वॉर्न केलं होतं की तुम्हाला पण नॉमिनेशन मध्ये टाकण्यात आलेलं आहे. पण मित्रांनो, फेअरली 9 जण हे नॉमिनेशन मध्ये आहेत आणि ते 9 जणांची जर बात केली तर सगळ्यात कमी वोटिंगचा जो सदस्य असेल तो घराच्या बाहेर जाईल. मित्रांनो, यावेळेस असं पण ऐकण्यात आलेलं आहे की बिग बॉस हे 50% वोटिंग आणि 50% हे TRP वर इविक्शन करू शकतो. जसं मागच्या वर्षी बिग बॉसनी फेअरली वोटिंग नुसार इविक्शन केलं होतं, पण ह्या वर्षी बिग बॉस तसं नाही करणार. कारण की मागच्या सीझन मध्ये काही सदस्य होते जे TRP खूप देत होते, पण त्यांना वोटिंग काहीच नव्हती. जेव्हा असे सदस्य घराच्या बाहेर गेले तेव्हा बिग बॉसचा शो खूप डेंजरसली पडला होता. लोकांनी तो शो बघायचा बंद केलता, कारण की लोकांना तो शो खूप बोरिंग वाटायला लागला होता. त्यामुळे हिंदी बिग बॉस सारखंच मराठी बिग बॉस पण ती स्ट्रॅटेजी वापरत आहे, 50% TRP आणि 50% वोटिंग. तर मित्रांनो, जर वोटिंगची बात केली तर खूप शॉकिंग रिझल्ट आहे. नंबर 9 ला आलेली आहे रुचिता जामदार. हो मित्रांनो, नंबर 9 ला रुचिता जामदार आलेली आहे. खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि फर्स्ट टाइम, जेवढे मी मागच्या 4 सीझन पासून मी बिग बॉसला फॉलो करतो, त्यांच्या न्यूज सांगतो, पण फर्स्ट टाइम असा आलेला आहे की कोणता कोल्हापूरचा कंटेस्टंट त्याला इतकी कमी वोटिंग पडत आहे. कारण कधी पण कोल्हापूरचे जे सदस्य असतात, ते कंटेस्टंट असतात, ते कायम फायनल किंवा पहिल्या 7 मध्ये किंवा पहिल्या 8 मध्ये कायम येत असतात. पण फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की इतकी कमी वोटिंग एक कोल्हापूरच्या कंटेस्टंटला पडलेली आहे. तर मित्रांनो, सध्याला नंबर 9 ला आहे रुचिता जामदार. नंबर 8 ला आहे राधा पाटील मुंबईकर. हो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तिचा गेम एवढा काय खास नाही बिग बॉस मध्ये आणि त्यामुळे राधा पाटील मुंबईकर आहे नंबर 8 ला. मित्रांनो, नंबर 7 ला आहे दीपाली सय्यद. हो मित्रांनो, दीपाली सय्यद ही नंबर 7 ला आहे, कारण की काही लोकांना ती चांगली वाटते आणि काही लोकांना तिचं जे बोलणं असतं ते रिपिटेटिव्ह आणि कंटाळवाणं वाटतं. कारण की ती एकच शब्द कायम कायम भोकत असते, म्हणजे तिला जास्त काही भांडता येत नाही, पण एकच शब्द बोलून 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 ती पुढच्याला इरिटेट करून टाकते. तर मित्रांनो, त्यामुळं दीपाली सय्यद आहे नंबर 7 ला. मित्रांनो, नंबर 6 ला आहे छोटा डॉन प्रभू शेळके. हो मित्रांनो, नंबर 6 ला प्रभू शेळके आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रभू शेळके एक शांत पोरगा आहे. मला नाही वाटत त्याला बिग बॉसचा गेम जास्त टाइम जमेल, पण सध्याला तो आहे नंबर 6 ला. मित्रांनो, नंबर 5 ला आहे सागर कारंडे. हो मित्रांनो, कॉमेडियन सागर कारंडे या आठवड्यात खूप गार पडलेले आहेत. मागच्या आठवड्यात पण मला ते गारच वाटत होते. रितेश देशमुखला का बरं ते इतके चांगले कंटेस्टंट वाटले मला आतापर्यंत कळलेलं नाहीये, पण मला फेअरली जर बघितलं तर सागर कारंडेचा गेम एवढा काय खास बिग बॉसच्या घरात वाटलेला नाहीये. ते फक्त एक जसे वकील असतात ना, किंवा भांडणं सोडवणारा मधला जो मोहीम असतो ना, तसाच मला तो वाटलेला आहे. तर मित्रांनो, आता बात राहिली टॉप 4 कंटेस्टंटची. तर नंबर 4 ला आलेली आहे अनुश्री माने. हो मित्रांनो, अनुश्री माने हिचा आवाज जरी कधी कधी तुम्हाला बिग बॉसच्या घरात तुम्हाला इरिटेटिंग वाटत असेल, तरी अनुश्रीच्या काही गोष्टी खूप बरोबर असतात की बाकीचे जे विरुद्ध कंटेस्टंट आहेत ते तिला दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा कुठं ना कुठं तिला लो क्लास दाखवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे मित्रांनो, काही लोकांची अनुश्रीला खूप साथ आहे, तिचा फॅन बेस पण तगडा आहे. ती आहे नंबर 4 ला. मित्रांनो, नंबर 3 ला आलेला आहे फोकस इंडियन करण सोनवणे. मित्रांनो, फोकस इंडियन हा ह्या आठवड्यात अनफोकस झालेला आहे. त्याचं गेम बिग बॉस मध्ये दिसत नाहीये, पण त्याची फॅन फॉलोइंग मोठी आहे, त्यामुळं तो आहे नंबर 3 ला. तर मित्रांनो, बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची. तर इथं खूप शॉकिंग रिझल्ट झालेले आहे. हेच शॉकिंग रिझल्ट मला तुम्हाला सांगायचे होते. मित्रांनो, नंबर 2 ला आलेला आहे रोशन भजनकर. हो मित्रांनो, नंबर 1 ला राहणारा कंटिन्यू 10 दिवस नंबर 1 ला राहणारा रोशन भजनकर हा आता नंबर 2 ला आलेला आहे आणि त्याला पछाडलेला आहे वन अँड ओनली सरकार म्हणजे दिव्या शिंदेने. हो मित्रांनो, दिव्या आणि रोशनचे वोटिंगच्या गॅपची जरी बात केली ना, तर खूप मोठा गॅप आहे. रोशनला कुठंच ठेवलेलं नाही दिव्याने वोटिंग मध्ये. इतकी जबरदस्त वोटिंग दिव्या शिंदेला पडत आहे. ज्या प्रकारे सीझन 5 मध्ये सूरज चव्हाणला वोटिंग पडत होती, त्याच प्रकारे दिव्या शिंदेला बिग बॉसच्या घरात वोटिंग होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असंच जर चालू राहिलं तर रुचिता जामदार घराच्या बाहेर जाईल की रुचिताला बिग बॉस वाले वाचवतून
आणि राधा मुंबईकरला बाहेर करतील. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.